काही स्वप्न असे असतात की ते फक्त ग्राउंडवर नाही तर परिस्थितीच्या विरुद्ध लढून जिवंत ठेवावे लागतात. काही जर्नीज मध्ये रन्स आणि विकेट्स पेक्षा जास्त महत्वाचा असतो स्ट्रगल, सॅक्रिफाईस आणि एक असा विश्वास जो कधीच तुटत नाही. ही गोष्ट आहे मुकुल चौधरीची. पण त्याहून मोठी गोष्ट आहे त्याच्या वडिलांची, ज्याने सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये पण मुलाचा क्रिकेटचं स्वप्न जिवंत ठेवलं. आयपीएलचं टॅगलाईन सगळं सांगतं, वेअर टॅलेंट मीट्स अपॉर्च्युनिटी, आणि मुकुलची स्टोरी ही त्याचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. मुकुल चौधरी हा हरियाणामधील एक यंग क्रिकेटर आहे, ज्याची जर्नी बिलकुल सोपी नव्हती. बहुतेक प्लेयर्ससाठी स्ट्रगल म्हणजे फॅसिलिटीज कमी असणे किंवा अपॉर्च्युनिटीज नाही मिळणे, पण मुकुलसाठी स्ट्रगल वेगळाच होता. फायनान्शियल क्रायसिस, लीगल इश्यूज आणि घरावर पडलेला प्रेशर. त्याचा क्रिकेटचा प्रवास एक साध्या आणि छोट्या शहरातून सुरू झाला. लोकल मॅचेस, बेसिक कोचिंग आणि लिमिटेड रिसोर्सेस मध्ये त्याने आपला गेम डेव्हलप केला. पण हळूहळू त्याचं टॅलेंट दिसायला लागलं आणि कोचेस मध्ये त्याचं नावाची चर्चा सुरू झाली. पण फक्त टॅलेंट असणे पुरेसे ठरत नाही, सपोर्ट सिस्टम तेवढाच इम्पॉर्टंट असतो. आणि तिथेच त्याच्या वडिलांची भूमिका खूप मोठी होती. मुकुलचे वडील प्रॉपर्टी डिस्प्यूटमुळे मोठ्या आर्थिक संकटात अटकले होते. रिपोर्ट्सनुसार त्यांच्यावर कोटीमध्ये कर्ज होतं आणि परिस्थिती इतकी सिरियस झाली होती की त्यांना जेलमध्ये पण जावं लागलं. एक साध्या कुटुंबासाठी ही परिस्थिती खूप कठीण होते. फायनान्शियल स्ट्रेस, सोशल प्रेशर आणि लीगल टेन्शन सगळं एकत्र आलं होतं. अशा वेळेस बहुतेक लोक सेफ डिसिजन घेतील, क्रिकेट सोड, स्टेबल करिअर बघ. पण मुकुलच्या घरात असं झालं नाही. त्याच्या वडिलांनी एक वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी स्वप्न सोडून दिलं नाही. त्यांनी मुकुलला क्रिकेट कंटिन्यू करायला प्रोत्साहन दिलं. हे बोलणं सोपं होतं, पण त्याला सपोर्ट करणे खूप मोठी गोष्ट होती. जिथे घर फायनान्शियली स्ट्रगल करत होतं, तिथे पण कोचिंग, इक्विपमेंट आणि ट्रॅव्हल मॅनेज करणं खूप कठीण होतं. पण कसं तरी त्यांनी सगळं मॅनेज केलं. कधी लोन्स घेऊन, कधी इतरांकडून मदत घेऊन, कधी स्वतःचे सॅक्रिफायसेस करून. एक असा फेज पण आला जिथे मुकुलला स्वतःवर डाऊट यायला सुरुवात झाली की मी क्रिकेट कंटिन्यू करू का? हा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. फॅमिली ऑलरेडी स्ट्रगल करत होती, त्यामुळे त्याला वाटायला लागलं की त्याने क्रिकेट सोडावं का. पण त्याच्या वडिलांनी एकच गोष्ट सांगितली, तू फक्त खेळ, बाकी सगळं मी बघतो. हे शब्द फक्त प्रेरणा नव्हती, तो एक स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम होता जो त्याला पुढे घेऊन गेला. जेव्हा एक प्लेअर अशा बॅकग्राऊंड मधून येतो तेव्हा त्याचा गेम पण वेगळा दिसतो. मुकुलच्या गेम मध्ये ती भूक दिसते. तो फक्त रन्स किंवा विकेट साठी खेळत नाही, तर एक पर्पज साठी खेळतो. प्रत्येक परफॉर्मन्स मध्ये त्याला माहिती असतं की ही फक्त त्याची अपॉर्च्युनिटी नाही, ही त्याच्या फॅमिलीची होप आहे. हीच त्याला एक्स्ट्रा पुश देते. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुकुलने हळूहळू आपला इम्पॅक्ट दाखवला. लोकल टुर्नामेंट्स मध्ये त्याने कन्सिस्टंट परफॉर्मन्सेस केले आणि सिलेक्टर्सचं लक्ष वेधून घेतलं. त्याचा गेम बॅलन्स्ड आहे, टेक्निक स्ट्रॉंग आहे आणि एग्रेशन पण दिसतं. प्रेशर सिच्युएशन्स मध्ये काम राहणे ही त्याची मोठी स्ट्रेंथ आहे, जी त्याच्या लाईफ एक्सपिरियन्सेसमुळे डेव्हलप झाली. या कन्सिस्टंट परफॉर्मन्समुळे त्याला एक मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली. लखनौ सुपर जायंट्सने त्याला आयपीएल साठी पिक केलं. फ्रँचायझीला एक असा प्लेअर हवा होता जो प्रेशर मध्ये परफॉर्म करू शकतो. आणि मुकुलचा डोमेस्टिक रेकॉर्ड बघून त्याच्या मॅनेजमेंटला त्याच्यात पोटेन्शियल दिसलं. ऑक्शन मध्ये त्याला चान्स मिळाला आणि त्यांनी ही अपॉर्च्युनिटी दोन्ही हातांनी पकडली. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध इडन गार्डन्स वर झालेल्या मॅच मध्ये मुकुलने आपला खरा इम्पॅक्ट दाखवला. LSG 104 फॉर 5 वर स्ट्रगल करत होती. समोर होतं 181 चं टार्गेट. प्रेशर सिच्युएशन होती, मॅच ऑलमोस्ट हातातून गेली होती असं वाटत होतं. पण मुकुल क्रीजवर आला आणि सगळा सिनेरिओ बदलून टाकला. त्याने फक्त 27 बॉल्स मध्ये अनबीटन 54 रन्स केले. आणि हे रन्स फक्त स्टॅट्स नव्हते, तर मॅच विनिंग कंट्रीब्युशन होतं. त्याने पुढच्या 11 ओव्हर्स मध्ये राहिलेले 78 रन्स चेस करायला मदत केली आणि टीमला एक इनक्रेडिबल विक्टरी मिळवून दिली. ही इनिंग्स फक्त एक परफॉर्मन्स नव्हती, हे एक स्टेटमेंट होतं की मुकुल प्रेशर मध्ये पण गेम फिनिश करू शकतो. पण या जर्नीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती त्याचा रेझिलियन्स. फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे काही वेळा ट्रेनिंग मध्ये ब्रेक येत होते, काही वेळा इक्विपमेंटची कमी पडत होती, तर काही वेळा ट्रॅव्हल मॅनेज करणे कठीण जात होतं. पण मुकुलने कधी एक्सक्यूज दिला नाही. तो परत परत उठला आणि पुढे जात राहिला. त्याच्या वडिलांची स्टोरी पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. जेलमध्ये असून पण त्यांनी विश्वास सोडला नाही. त्यांना माहिती होतं की ही परिस्थिती टेम्पररी आहे, पण मुलाचं स्वप्न परमनंट आहे. अशा वेळेस जिथे बहुतेक आई वडील सेफ ऑप्शन घेतील, तिथे त्यांनी रिस्क घेतली
आणि मुलाला सपोर्ट केलं. पण मुकुलसाठी ही जर्नी फक्त क्रिकेट पुरती नव्हती. ही जर्नी होती प्रूव्ह करायची की स्ट्रगल तुम्हाला ब्रेक करत नाही तर तुम्हाला स्ट्रॉंग करतं. जिथे फायनान्शियल क्रायसिस होते तिथे पण त्याने फोकस मेंटेन केला. जिथे इमोशनल प्रेशर होता तिथे पण त्याने गेमवर कॉन्सन्ट्रेट केलं. या स्टोरीमध्ये एक स्ट्रॉंग मेसेज आहे. टॅलेंट इम्पॉर्टंट आहे, पण सपोर्ट सिस्टम तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जर त्याच्या वडिलांनी त्याला सपोर्ट नसता केला तर कदाचित ही स्टोरी इथपर्यंत पोहोचलीच नसती. मुकुल चौधरीची जर्नी आता सुरू झाली आहे. तो अजून इस्टॅब्लिश होतोय, पण त्याचा बेस स्ट्रॉंग आहे आणि त्याचा सक्सेस मध्ये त्याच्या वडिलांचं कंट्रीब्युशन इक्वली इम्पॉर्टंट आहे. ही स्टोरी फक्त एक प्लेअरची नाही, ही स्टोरी आहे एक वडील आणि मुलाच्या बॉन्ड, सॅक्रिफाईस आणि विश्वासाची. क्रिकेटमध्ये स्टार्स बनायला वेळ लागतो, पण स्ट्रॉंग फाउंडेशन असेल तर जर्नी स्टेबल होते. मुकुलच्या केसमध्ये हा फाउंडेशन त्यांच्या फॅमिलीने उभा केला होता आणि स्ट्रगल्स मधून, सॅक्रिफायसेस मधून आणि एक स्ट्रॉंग बिलीफ मधून मुकुलने तो प्रूव्ह केला. पण आता मुकुल चौधरी हा या स्ट्रॉंग फाउंडेशनवर एक मोठा IPL आणि इंटरनॅशनल करिअर बिल्ड करू शकेल का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.